जय शिवराय मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रतिमाह मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या असलेल्या अटी शर्ती निकषामध्ये बदल करून शिथिल करून ही योजना अगदी सुटसुटीत करण्यात आलेली आहे। याचे अर्ज भरायला सुरू झाले, त्याचं ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज भरले जात आहेत। परंतु हे अर्ज भरले जात असताना याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एरर येत आहेत। कधी फोटो येत नाही, कधी अर्ज सबमिट होत नाही, कधी ओटीपी येत नाही, कधी ओटीपी न येताच अर्ज सबमिट होतोय। अशा बरेच साऱ्या समस्या या अर्ज भरताना येत आहेत आणि याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर लाभार्थी संख्या जास्त असल्यामुळे आणि अर्ज भरायला गर्दी जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या निर्माण झाल्यामुळे एक रोष आणि रोषाचा सूर देखील उमटला जात आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती नेमके हे अर्ज कसे भरले जातात, कसे भरले जाऊ शकतात आणि कसे भरावेत याच्या संदर्भातील एक छोटासा अवेअरनेस माहिती आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुळात आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर कागदपत्राची मोठ्या प्रमाणात शिथिलता करण्यात आलेली आहे। अर्ज भरताना याच्यामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे। ॲप्लिकेशनवरती आधारनुसारचा डाटा मागितला जात आहे आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती सुद्धा आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे अर्ज भरण्यासाठी सुद्धा मोठा वेळ आहे। आता हे अर्ज भरत असताना आपल्याला 3 पद्धतीने अर्ज भरता येतात। एक तर ऑनलाईन पद्धतीने, दुसरा ऑनलाईन पद्धतीने आणि तिसरा ऑफलाईन पद्धतीने। आता याच्यामध्ये ऑफलाईन पद्धतीसाठी आपण जर पाहिलं तर एक ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला PDF स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली। हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये सुटसुटीतपणे आधारनुसार असलेली आपली जी काही माहिती ती पूर्णपणे याच्यामध्ये भरून याच्यासोबत असलेली कागदपत्र आपल्याला जोडून अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज सादर करायचा आहे। सर्वात सोपी आणि सर्वात सेफ अशी पद्धत आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठलाही अतिरिक्त खर्चही नाही आणि याच्यामध्ये कुठला जास्त मानसिक त्रासही नाही। आपल्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आपण भरू शकता। हा फॉर्म आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविकेकडे याच्यासोबत जोडायचं हमीपत्र सुद्धा आपल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण हे डाउनलोड करू शकता। दुसरी पद्धत आहे नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज करण्याची। याच्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे, याच्यावरती मोठ्या प्रमाणात लोड असल्यामुळे हे ॲप्लिकेशन थोडंसं स्लो चालतंय। याच्यामध्ये आता अटी शर्ती कागदपत्रामध्ये बदल केलेले आहेत, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये काही आणखीन बदल केले जाता येतं। याच्यामध्ये ज्या महिलांचा जे काही जन्म आहे तो राज्याबाहेरील असला तरी त्यांच्या पतीची कागदपत्र मागितली जातात, परंतु बऱ्याच साऱ्या महिलांचा राज्यातील जन्म असला आणि पतीचं कागदपत्राच्या जागेवरती ब्लँक ठेवलं तर अर्ज पुढे जात नाही। याच्यामध्ये देखील बदल करणं गरजेचं। असे जे काही बदल आहेत हे बदल या ॲप्लिकेशनवरती केले जात आहेत आणि या बदलासह ॲप्लिकेशन हे 12 जुलै नंतर सुरळीतपणे सुरू होईल अशा प्रकारचा अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, याचबरोबर हे अर्ज करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एक सेपरेटली वेब पोर्टल सुद्धा तयार केले जात आहे। त्याची अंतिम प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच हे वेब पोर्टल महिला व बाल विकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन, यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे, जेणेकरून जे काही CSC असतील, सेवा सेतू केंद्र असतील किंवा ऑनलाईन पद्धतीचे जे काही सेंटर असतील त्याच्या माध्यमातून या नागरिकांना त्या ठिकाणी सुद्धा अर्ज भरता येणार आहेत। तर एक तर ऑफलाईन पद्धतीनं, एक तर नारी शक्ती दूतच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आणि तिसरं याचं वेब पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या वेब पोर्टलमधून आपण आपल्या जवळच्या केंद्रावरती जाऊन सुद्धा याचा अर्ज भरू शकता। अर्ज कुठेही भरण्यासाठी याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये। फक्त आता याचं जर पोर्टल सुरू केलं तर त्या पोर्टलवरती अर्ज भरण्या, आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकेला 50 रुपयाचं मानधन दिलं जात आहे। आता याचं पोर्टल सुरू केल्यानंतर त्या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरवून घेण्यासाठी जे काही सेतू केंद्र असतील किंवा जे काही CSC सेंटर असतील त्यांना काय मानधन दिलं जात आहे ते मात्र अद्यापपणे हे काही कुठं डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दलचं सुद्धा आता लवकरच शासनाच्या माध्यमातून काहीतरी माहिती दिली जाईल। तर घाई गडबड करू नका, याच्यामध्ये खूप सारा वेळ आहे। मानसिक त्रास न करून घेता आपण सहजरित्या याच्यामध्ये अर्ज करू शकणार आहात। अर्जासाठी आणखीन खूप मोठा अवधी बाकी आहे। जर आपल्याला घाई असेल तर लवकर आपल्या कागदपत्रासह आपल्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज सादर करून घ्या। धन्यवाद।